माझे परिचय मनोज भिलावे, मी MD भिलावे, अखिल भारतीय बौद्ध धम्म पंच कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे। आणि या केसमध्ये मला बोलवण्यात आला। माझ्या संस्थेअंतर्गत सर्व ॲडव्होकेट आणि आमचे मित्रमंडळी या कोर्टामध्ये या विषयाला सांगितलं की आज त्या बाईंचे 75 वर्ष वय चालू आहे आणि हे जो बक्षीसपत्र म्हटले आहे त्या बाईला लिहिता वाचता येत नाही, शिक्षित नाही आहे, या वयामध्ये समजत नाही आहे। तर ही सर्व षडयंत्र करून दोन मुलींना सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे की पूर्ण वारसदार असताना कायद्याची तरतूद आहे की यांना एक मुलगा 3 मुली आहेत, स्वतःच्या 2 मुली, एक स्टेप डॉटर, राईट, असं 4 आहेत। त्या दोघालाही विश्वासात न घेतलेली तोही तो कायद्यामध्ये बसत नाही, तो तसाच रद्द होते, सुप्रीम कोर्टाच्या आणि कायद्यामध्ये आहे। त्याच्यानंतर बी त्यांना घेऊन जाऊन त्यांना मेंटली गुमराह करून सरांनी त्याचे लिहून घेतले आणि तेही 420 आहे त्यांच्याकडे, 420, 468, 471 कलम येते ते IPC अंतर्गत त्यांचे केलेले आहे। आणि त्यांना मेंटली करून सरांनी मग त्यांना हरासमेंट केलं, हरासमेंट करून मग ते आपल्या मोठ्या बहिणीच्या मुलाकडे गेली, भंडाराला मुलाला बोलवलं, भंडाराला गेली, तिथं 3 महिने हॉस्पिटलमध्ये राहून त्या मोठ्या बहिणीच्या मुलांनी ट्रीटमेंट केलं, त्यांच्याकडे आहे पैशाचं। आणि त्याच्यानंतर आल्यावर त्यांच्या अकाउंटमधले 2-2.5 लाख रुपये जे काही असतील त्या मुलींना पुन्हा एका मुलीने 1,40,000 पुन्हा 1 लाख असं करून त्यांच्या नील अकाउंट केला। म्हणजे हे एकदम फ्रॉड काम आहे। आणि त्या आईला सोडून दिलं। त्यावेळी तिला असं समजलं माझ्यासोबत कुठंतरी फ्रॉड झालं, माझ्यासोबत धोका झाला, तिला बरोबर मेंटली जे पाहिजे त्यांना तसं सर्टिफाईड त्यांना हॅपीनेस द्यायचे नाही, त्यांना मेंटली त्रास द्यायचा, म्हणजे ती लवकर मरून गेल्या पाहिजे। आणि अशा पद्धतीने दिलं। तिला जेव्हा समजून आलं तिनं आपल्या मुलाला बोलवलं, मुलाला बोलून घेतलं, ते येत गिरायच्या 10-15 दिवसांनी मग बोलून घेतलं आणि सांगितलं। आणि भंडाऱ्याचे कोणीतरी त्यांच्या ओळखीच्या वकील सांगितलं की माझी असं केलं, रडायची ते दवाखान्यासमोर की तुम्हाला मी सांगतो, नागपूरचे ॲडव्होकेट त्यांनी रेफर केलं, सांगितलं त्या HDOकडे केली आहे। त्या HDOवर केल्यावर बी त्यांनी आम्ही तुम्हाला पूर्ण मिळवून देतो म्हणाले, परंतु त्या विरोधी पार्टीला एक महिन्याच्या नंतर बोलवण्यात आले। त्याच्यानंतर त्यांचे रिप्लाय लेट यांना 3 दिवसाची डेट दिलं। त्यांच्या रिप्लायच्या सेवर त्यांच्यावर आणखी बोलायला आम्ही देते, तर ते नका देऊ म्हटले HDOने। आणि ते न देता म्हणता बी त्यांचे लिहून घेतले नाही आणि त्यांच्या एका बाजूनं त्यांना ते 3 मौजामधून एक थोडंसं 33R यांना दिलं आणि बाकी हे घेतलं। हे त्यांना HDOला राईट डिवाईड करण्याचे नाही आहे त्यांच्या संमतीविना। म्हणजे ही कुठंतरी कायद्याचं उल्लंघन करत मिलीभगत करून विरोधी पार्टी करून झालेलं आहे। त्याच्यातील HDOतील एक बाबू PA असतो मेहर, त्या मेहरनी त्यांना कसला राईट नसताना या बाईला तिथं त्यांच्या सर्वांसमोर हट करत बोलले की तू किती दिवस वाचतील, 4-5 वर्षांनी मरून जाशील, जाऊ देणं कशाला करता। हा शब्दाने त्या महिलाला, ओल्ड सिनियर सिटीजन आहे, तिला हट झालं, तिथीच लढायला बसली, बेहोश पडली आणि त्या गोष्टीपासून तिला पुष्कळ हट झालेला आहे। आणि असं सिनियर सिटीजन करणं हे लामध्ये 23 कलम अंतर्गत आहे, हे गुन्हा आहे। आणि जरी सबुद्धीनंही करून दिलेले असेल तरी पण त्या कंडिशन टाकायची गरज नाही। जेव्हा तिला वाटते तिचे नाही करतात तर तो तसंही रद्द होतो। हे HDOला सुप्रीम कोर्टाचे यांचे ॲडव्होकेट, आमचे मित्र ॲडव्होकेट भीमरावजी शेंडे सरांनी रिप्लाय दिला आहे हायकोर्ट सुप्रीम कोर्टचे लेटेस्ट 26चे आत्ताचे। त्याच्यानंतर बी त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला दाखल आलाय, न ॲडमिट करता त्यांना ते डिलाय केलं। आणि या केसमध्ये जो सद्बुद्धीनं जे कायद्याने करायला पाहिजे ते नाही केलं। तर असा HDOवर आणि ते जो मिलीभगत करून ते मेहर बाबू आहेत आणि विरोधी पार्टी आहेत, आमचं असं म्हणणं आहे की त्यांच्यावर गुन्हे नोंद केल्या पाहिजे, जांच केल्या पाहिजे। आणि HDO बाबू आणि ते विरोधी पार्टी सर्वांनाही आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांच्याकडे गृह खातेही आहे, त्यांना आम्ही विनंती करतो की त्यांना ते योग्य ते जांच कमिटी बैठावे आणि उमरेडमध्ये असे भरपूर आधी झाले केस आणि त्या केसच्या त्या महिलाला न्याय मिळवून द्यावा, एवढीच आमची विनंती आहे। काय नाव मुलाचं नाव सांगितलं ना, नाही सांगा, तुम्ही सांगा ना कोणता मुलगा, तुमच्या आता 4 मुलं आहेत समजा। शेषराव माटे। अच्छा, ते पसरावत आहे। तर तुम्हाला काय वाटतं, आता तुम्हाला काय न्याय पाहिजे? मला फक्त माझी जमीन पाहिजे, जमीन पाहिजे। माझ्याकडून पैसे घेतला आणि जमीन आहे घेतला आणि मला पाहिला नाही। तुम्ही माझ्या बहिणीकडे 3 महिने कोणी फिरून पाहिला नाही आणि घेतलं चांगल्या राहिल्या, मग मी का करू सांगा। आता तुम्ही कोणाकडे राहता मग?
आता कोणाकडे राहता तुम्ही? मी आपलं माझं घर आहे ना, मी अच्छा, राहतो मग तुम्ही एकटे राहता मग? जय अन्न मध्ये एकटे राहता? एक मुलगी आहे. माझा मुलगा रोजच येणं जाणं करते. अच्छा रात्री 10 वाजेपर्यंत थांबते. कोण्या इकडेही राहते 8-8 दिवस. अच्छा मला एकलीला सोडल का? ओके, तेच विचार. आहे बरोबर, एकलीला सोडून देईल का? हा? असं आहे. आणि एक पोरगी आहे. हे जेव्हा पेपर बनवले, लिहिले पेपर, ते बक्षीसपत्र लिहिले जमीन घ्यायसाठी तुमचे? बक्षीसपत्र तू येतीस, तुझं आम्ही करणार. माझी तब्येत बरी नाहीत. मध्ये आपल्या कारमध्ये एक जावई केव्हा बनवला तो पेपर? शेबी मध्ये आहे, बाबू आहे, एकीकडे शेती आहे समजा. आणि त्यानं नेऊन मला जबरदस्तीनं आपला बक्षीसपत्र, माझ्या मुलाला काही माहित नाही आणि मला येऊ दिला किती वर्ष झाले बनवला? नाही. एकीकडे राहिलो 5.5 महिने आणि एकीकडे राहिलो 2.5 महिने. नाही, हा कागद किती वर्ष झाले बनवला त्यांनी? आता 1 वर्ष जास्त झाला. 1 वर्ष होऊन गेला ना, दुसरा वर्ष लागला. अच्छा, गेल्या वर्षी शेती व्हायला त्याने यंदा थोडी भेटली मला, तर मला मी वाहून राहिली. कोणा साहेबांच्या साहेबांनी काय म्हटलं? त्या साहेबांना पहिल्यांदा का म्हणा तुमच्याच बाजूला न्याय लागल, तुमची शेती तुम्हालाच मिळाल. साहेबांना म्हटलं तुम्हाला कोणती अपेक्षा आहे? मला माझी जमीन मला पाहिजे, ह्या माझं काय करू शकत नाही. आणि दुसऱ्या वेळेस का म्हणला का तुम्ही किती दिवस जगणार आहात आणि बक्षीसपत्र रद्द करून का, तर हो म्हणलं मी. संबंध तुटले का, तर हो म्हणलं. वकील होते ते माझे, पण त्यानं रद्द काही केला नाही. आता ही जमीन तुम्हाला त्यांना नाही द्यायची आहे असंच म्हणायचं ना तुम्हाला? हो नाही. ही जमीन नाही मला द्यायची. काय करायचं मी समोर पाहिजे, पण माझी जमीन माझ्या हातात पाहिजे. आता किती वय आहे तुमचं? वय किती आहे तुमचं? वय किती आहे? 70-75. 75 वर्ष वय आहे. हा. पेन्शन वगैरे आता मिळते? 3 वर्ष होऊन गेले आणि आज आले 2024 मध्ये मरण पावले. काय बीपी शुगर वगैरे असं काय बिमारी? बीपी शुगर वगैरे असं काय बिमारी? बीपी शुगर वगैरे काय बिमारी? नाही म्हणजे आता बीपी ह्या तब्येतीमध्ये झाले ना, बीपी नव्हते, शुगर गिगर काही नाही आहे. पण ह्या तब्येतीमध्ये माझा मुलगा अजूनही मला पैसा लावत आहे समजा. चालणं फिरणं होते तुमचं? हा. ठीक आहे, भेटेन तुम्हाला, नाही भेटेन. आता कोर्टात केस आहे म्हणून सांगत होते साहेब. हो हो. मला तेच अपेक्षा, माझी जमीन त्यानं रद्द म्हणा तर रद्द का नाही केला? बक्षीसपत्र रद्द करायचा का, तर हो. तुम्ही अंडा लावला होता की सही केली होती? मी सही केलं होतं, कारण प्रौढ शिक्षणमध्ये. कोरे पेपर? आणि मी पहिलं 1 वर्ग शिकली आहो. दुसऱ्या वर्गात गेलं, माझी आई मरण पावली, पण मला सही करता येईल. तिथं गवादार कोण होते? गवादार कोण होते? गवादार कोण होते त्या प्रकरणात? माझ्या गवा त्यांनी तर घेतला, हा त्याच्यात गवा असेल कोणाचा तरी, गवादार म्हणून राहतात ना. मला जरा समजलं नाही. गवादार राहतात कोणीतरी 2 जण बाहेरचे. गवाईदार एक माझा देर होता आणि जवाई होता.